शिरोळ तालुक्यातील कवठेगुलन, गोगनाळ, गौरवाड, आलास, शेडशाळ या गावासाठी नदीघाट तसेच पूर संरक्षक भिंत बांधण्यासाठी तब्बल 23 कोटी रुपयांचा निधी तसेच शिरोळ तालुक्यात क्षारपड पायलट प्रोजेक्टला मंजुरी मिळाली होती। त्याची निविदा प्रक्रिया देखील प्रसिद्ध झाली होती। या हिवाळी अधिवेशनात या प्रोजेक्टसाठी 22 कोटी 97 लाख रुपयांच्या निधीला मान्यता मिळाली असल्याची माहिती आमदार डॉ. राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी सांगितली। घाट बांधकाम व पूर संरक्षक भिंतीसाठी उपलब्ध झालेल्या या निधीमुळे घाट परिसराचा विकास तसेच महापुरापासून होणारे नुकसान वाचणार असल्यानं संबंधित गावातील ग्रामस्थांमधून आमदार यड्रावकर यांनी मंजूर केलेल्या निधीबद्दल समाधान व्यक्त केले आहे। येणाऱ्या काळात नदीकाठावरील गावामध्ये घाट बांधकाम व पूर संरक्षक भिंतीसाठी निधी उपलब्ध करण्यात येणार असल्याचंही आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी सांगितलं। शिरोळ तालुक्यात वारंवार महापुराचा फटका बसतो तसेच महापुरामुळे नदीघाटाची अवस्था दयनीय आणि बिकट झाल्यानं संबंधित गावातील ग्रामस्थांना नदीपात्रात जाण्यासाठी मोठी अडचण निर्माण झाली होती। याची दखल घेऊन कवठेगुलनसाठी 4 कोटी 82 लाख 63 हजार, बुबनाळसाठी 4 कोटी 27 लाख 72 हजार, गौरवाडसाठी 4 कोटी 49 लाख 96 हजार, तर आलाससाठी 4 कोटी 94 लाख 69 हजार, शेडशाळसाठी 3 कोटी 96 लाख 28 हजार रुपयांचा निधी मंजूर झाला आहे। या निधीच्या माध्यमातून गावातील ग्रामस्थांना नदीपात्रापर्यंत जाणं सोयीस्कर होणार आहे। तसेच वारंवार येणाऱ्या पुरामुळे नदीलगत असणारी जमीन वाहून जात होती। त्या पूर संरक्षक भिंतीमुळे सदरचा प्रकार थांबणार आहे। या घाट बांधकामामध्ये नाविन्यपूर्ण दगडी घाट बांधकाम करण्यात येणार असून ग्रामस्थांच्या सुरक्षेसाठी या ठिकाणी विविध उपाययोजना देखील राबवल्या जाणार आहेत। तसेच शिरोळ तालुक्यातील नांदणी, आलास, शिरटी, उमळवाड, हसूर, शेडशाळ, बस्तवाड या गावातील खारवट व पाणथळ क्षेत्र सुधारण्यासाठी पथदर्शी भूमिगत चर योजनेस 22 कोटी 97 लाख रुपयांच्या निधीला मान्यता देखील या हिवाळी अधिवेशनात देण्यात आली। सध्या नागपूर येथे हिवाळी अधिवेशन सुरू असून या अधिवेशनामध्ये आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी तब्बल 23 कोटी रुपयांच्या निधीची मंजुरी मिळवली असून शिरोळ तालुक्याच्या विकासासाठी दुसऱ्यांदा आमदारपदी नियुक्त झालेले डॉ. राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी विकास कामांची गंगा यापुढेही वाहत ठेवत असल्यानं शिरोळ तालुक्यातील जनतेतून समाधान व्यक्त केलं जात आहे। मराठी एस न्यूजसाठी जयसिंगपूरहून संदीप अडसूळ।